जर वाघाला माकड सापडलं तर तो त्याला खाऊन टाकेल. पार्टी होईल त्याची. हम्म. आणि जर हे हरिण मिळालं तर मग वाव वाव वाव, ग्रँड सेलिब्रेशनच होईल. आणि हरण तर व्हेजिटेरियन आहे. त्याला वाटते वाघाची भीती. आणि मांजरातही त्याला काहीच इंटरेस्ट नाही. आणि मांजर मांजर तर नेहमी उंदरांच्याच मागे असते. आणि उंदीर ते तर प्रत्येक वेळी काही ना काही खातच असतात. कुतुर कुतुर कुतुर. हे झाले आपले हार्बिव्होर आणि हे झाले आपले कार्निव्होर. आणि हे आहेत आपले इन्सेक्ट्स म्हणजे किडे मुंग्या. तेव्हा हे बनलं आपलं पूर्ण जंगल. छान आहे ना. तसे आम्ही आज आपापसात प्रश्न विचारत होतो की जर हा वाघ इथून गायब झाला तर काय होईल. होणार काय, या शाकाहाऱ्यांची तर चंगळच होईल. यांना तर कोणी खाणारेच नसतील. आणि आपण का बोंबाबोंब करतोय की वाघ नाहीसे होत आहेत, वाघ कमी होत आहेत. आपण तर जंगलापासून किती दूर शहरात राहतो. मग का सेव्ह द टायगर, सेव्ह द टायगर आपण असं का बोलत असतो. का असंच होतं. कोळ्याचं जाळं. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तयार होतं एक पूर्ण जाळं. प्रत्येक धागा एकमेकाशी जोडलेला. पृथ्वीवरचे जीवनही जणू असंच बनलंय. सगळ्यात आधी जन्मले एक कोशीय जीव, जीवनाचा प्रथम बिंदू. पृथ्वीवर आजपर्यंत जन्मलेल्या प्रत्येक रूपाचे पूर्वज. या वेब ऑफ लाईफ मध्ये प्रत्येकालाच स्वतःच असं एक स्थान आहे. जाऊया जंगलाच्या आत, जंगल जिथे वाघ आहेत. वाघ, ज्यांचं अन्न आहे शाकाहारी प्राणी, पालापाचोळा खाणारे. विचार करा, जर वाघ नामशेष झाला तर. हर्बिव्होर्स बरेच वाढतील. आणि जर ते प्रमाणाबाहेर वाढले तर जंगल वाचेल का. म्हणूनच म्हटलं जातं सेफ टायगर्स. आणि इथे टायगर म्हणजे फक्त वाघ नव्हे, प्रत्येक लहान मोठा प्राणी. कारण प्रत्येक प्राणी एकमेकाशी जोडला गेलाय. आज पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात जीवन आहे. प्राणी आणि झाडं झुडपं एकमेकांशी बांधले गेलेले आहेत आणि त्या जागी राहण्यासाठी वेल अडॉप्टेड. मग भले ते दोस्त असोत किंवा दुश्मन. हार्बिव्होर्स असो किंवा कार्निव्होर्स, जसं हरिण किंवा वाघ. प्रत्येक गोष्टीचं आपलं स्वतःचं असं महत्व. प्रत्येक प्राण्याचं हेल्दी असणं त्या जागेच्या इकोसिस्टीम साठी फार आवश्यक आहे. इकोसिस्टम काय आहे? झाडांचंच उदाहरण घेऊया. इथेही अनेक प्राणी एकमेकांच्या साथीने राहतात. आपलं एक जाळं तयार करून, एकमेकांवर विसंबून. कुणासाठी हे झाड घर आहे तर कुणासाठी अन्न मिळवण्याचं ठिकाण. कुणी झाडाची पानं खातात तर कुणी त्याचं साल, तर कुणी झाडावरच राहणारा प्राणी आहे. प्रत्येकाचं आपापलं काम आणि प्रत्येकाचं एकमेकांशी नातं. हे मुंगळे फांदीतून निघणारा गोड रस पितात. त्या बदल्यात झाडाचं रक्षण करतात. मग कुणी किडा येऊन झाडाचं नुकसान करायला धजावेलच कसा. झाडाचं रक्षण होतं आणि मुंगळ्यांना अन्न मिळतं. खार आणि काही पक्षी जरी झाडापासून अन्न मिळवत असले तरी त्या बदल्यात त्या झाडाच्या बिया देखील इकडे तिकडे विखुरतात. आहे की नाही दोघांचा फायदा.
इकोसिस्टम मध्ये दोस्त ही असतात आणि शत्रूही. साप आणि पक्ष्यांमध्ये जराही दोस्ती नाही, पण कधी साप जिंकतो तर कधी पक्षी वाचतो आणि दोघांच्याही संख्येतलं संतुलन कायम राहतं आणि याचमुळे इकोसिस्टम सुदृढ होते. आज आम्ही तुम्हाला एका स्पेशल जागी घेऊन जाणार आहोत जिथे झाडांना नाव दिलेलं आहे, चालणारी झाडं. वॉकिंग ट्रीज, हम्म, चालणारी झाडं. चालणारी झाडं, मॅंग्रोव्ज, त्यांना पाहण्यासाठी आपण निघालो आहोत एका स्पेशल नेचर वॉकला. चालणारं झाड हे नाव का बरं पडलं त्याची ही एक गोष्ट आहे. आजपासून हजारो वर्षांपूर्वी जंगलात वृक्षांचं जणू राज्यच होतं. अशा वेळी नदी किनारी उगवणाऱ्या काही झाडांनी नव्या ठिकाणी वस्ती करण्याचे प्रयत्न सुरू केले. हजारो वर्ष घालवून स्वतःत आवश्यक बदल घडवून ते त्या ठिकाणी स्थायिक झाले जिथे आधी कुणीच राहत नव्हतं, जिथे समुद्राची भरती आणि ओहोटी पाण्याला वर आणत होती तर कधी मागे खेचत होती. म्हणजेच थोडं नदीचं गोडं पाणी आणि थोडं समुद्राचं मीठ, याशिवाय सरकणारी मातीही. पण मँग्रोव्हनी या वातावरणासाठी स्वतःला चांगल्या प्रकारे तयार केलंय. सगळ्यात इंटरेस्टिंग अडॅप्टेशन म्हणजे त्यांची मुळं, आधार देणारी स्टिल्ट रूट्स. त्यामुळे पाण्याबरोबर झाड पुढे मागे होत नाही. त्याचबरोबर न्यूमॅटोफोरस, हवेत श्वास घेणारी मुळं, ती खाली नाही तर वरच्या दिशेने उगवतात. पाण्यातल्या मिठाचा मुकाबला करण्याचं काम मुळं आणि पानं मिळून करतात. मँग्रोव्ज ही एक संपूर्ण विकसित अशी समृद्ध इकोसिस्टम आहे. बरेचसे मासे, पक्षी, विविध प्रकारचे किडे आणि प्राण्यांचं ते घर आहे. बऱ्याचशा औषधी आणि इतर उपयोगी गोष्टी आपल्याला देतात मँग्रोव्ज. काही औषधी आणि उपयोगी गोष्टी मिळतात या अजब झाडांपासून. मँग्रोव्ज समुद्राच्या तुफानी हवेला रोखतात, पाण्याच्या उधाणाला एखाद्या स्पीड ब्रेकर्स सारखं कमी करतात आणि मातीला धरून ठेवतात. सुनामी सारख्या भयंकर विनाशाला कमी करतात मँग्रोव्ज. मँग्रोव्ज इकोसिस्टम समजून घेण्यासाठी आम्ही खेळलो एक मजेशीर खेळ. आमच्यापैकी प्रत्येक जण झाला या इकोसिस्टमचा एक भाग. कोणी कोळी, कोणी खेकडा, कोणी पान, कोणी साप तर कोणी पक्षी. आणि मग सुरू झाला खेळ. कुणाचं कुणाशी नातं आहे. कुणाला खायला मिळत होतं तर कुणाला घर. कुणी लाकूड घेत होता तर कुणाला तिथे अंडी घालायची होती. दोरी फिरत होती इकडून तिकडे भराभर. आम्ही आश्चर्यचकित झालो. कुठून कुठे नाती जुळली गेली आणि शेवटी पहा काय तयार झालं ते. एक पूर्ण असं जाळं, पुन्हा एकदा एक जाळं. आमच्यापैकी एकाने जरी ते अधिक खेचलं असतं, म्हणजे अधिक ताकद लावून, तर बाकीचे सगळे खेचले गेले असते. हाच तर वेब ऑफ लाईफ, एक असं विणलेलं वस्त्र ज्यात प्रत्येक जण दुसऱ्याशी जोडलाय. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आपलं हे वेब ऑफ लाईफ. समजा प्रत्येक धागा म्हणजेच एक प्राणी. मला तर फारच फॅसिनेटिंग वाटतंय. इतक्या प्रकारचे प्राणी, झाडं, झुडपं, पक्षी, विंचू, मासे, आणि त्याचबरोबर आपण. तसं पाहिलं तर पृथ्वीवर केवळ एकच नियम अस्तित्वात आहे, सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. डायनोसॉर किती विशाल, किती शक्तिशाली, तरीही ते पृथ्वीवर जिवंत राहू शकले नाहीत. चित्ता सगळ्यात वेगाने पळणारा, तोही जंगलातून गायब होत चाललाय. म्हणजेच जिवंत राहण्याची ही शर्यत जिंकणारा नेहमीच सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात शक्तिशालीच असतो असं नाही. जिवंत तर तो राहतो जो स्वतःला बदलू शकतो, अडॅप्ट होऊ शकेल. असं मानलं जातं की मानवाची उत्पत्ती काहीशी अशा क्रमाने झाली.
मासे जन्मलेलेच होते. पाण्यात स्पर्धा वाढली तेव्हा जीवन पाण्याबाहेर पडू लागलं. अँफिबियन्स जसे बेडूक उत्पन्न झाले आणि बेडकानंतर जन्म आला सरपटणाऱ्या सापांचा. पुन्हा एकदा स्पर्धा वाढत होती. काही प्राणी उडू लागले आणि झाले पक्षी. पक्ष्यांनंतर जन्माला आले स्तनधारी मॅमल्स. आणि याच मॅमल्सचा विकास होऊन आपण म्हणजेच माणूस उत्पन्न झाला. आपण शक्तिशाली होत गेलो आणि कुण्या एका प्राण्याचं शक्तिशाली होणं संपूर्ण वेब ऑफ लाईफला हादरवू शकतं. शत्रूचा शत्रू मित्र. हाच तर असणार जंगलाचा कायदा. आणि किती मजेदार असेल आयुष्य. बस खा प्या आणि एकदम मस्त रहा. कसल्याही टेन्शनची तर गरजच नाही. काय केटू? पावलो पावली धोका. जंगल. जंगलात जगणं म्हणजे काही सोपी गोष्ट थोडीच आहे. आता पहा, सगळ्यात मोठं टेन्शन हे की आधी अन्न शोधा आणि त्याहूनही मोठं टेन्शन हे की चुकून तुम्हीच कुणाचं तरी अन्न झालात तर. बाप रे बाप, अगदी सिंपल अशी गोष्ट आहे. एक तर जीव वाचवत कुठेतरी चुपचाप लपून बसा, कुणाच्याही नजरेस पडू नका. नाहीतर इतके भयंकर व्हा की कुणी तुमच्या जवळही येणार नाही. मग पाहूया एक मजेदार फीचर. या ऍक्टर्सची ऍक्टिंग पाहून तर आमिर खानला सुद्धा लाज वाटेल. बीट असंच वाटतंय ना. चिमणीला इतरांच्या विष्टेत इंटरेस्ट घेण्याचं कारणच काय? पण हे बीट तर एक कॅटरपिलर आहे. इथे तुम्हाला काही दिसतंय का? नाही ना. स्टिक इन्सेक्ट पानांशी असा एकजीव होऊन जातो की दुरून काय जवळूनही ओळखू शकणार नाही तुम्ही त्याला. कॅमोफ्लॉज बचावाचं एक उत्कृष्ट तंत्र. जणू काही लपण्यासाठी मेकअपच केला आहे. बेडूक अजिबात हालचाल न करता स्थिर बसू शकतो आणि जमिनीत लपू शकतो. काही जण असतात नाजूक पण खतरनाक बहुरूपी. हा आहे आऊल मॉथ. आहे पतंग पण पंखावर चित्रित झालेत घुबडाचे डोळे आणि घुबडाच्या जवळ जायला फारच थोडे जण धजावतात. सरडा रंग बदलण्यात हुशार. आणि हीच रंग बदलण्याची क्षमता त्याला आपल्या आणि शत्रूच्या नजरांपासून लपवून ठेवते. तसा सरड्याचा रंग त्याच्या मूड प्रमाणे देखील बदलतो. अडॅप्शन सारखंच बचावासाठी अनेक मार्ग आहेत. साप आणि विंचवाला विष प्राप्त झाले तर काही प्राण्यांना उदाहरणार्थ कासवांना मिळाले कठोर कवच. पाण्यातही बचावाच्या मजेदार युक्त्या. एक शत्रू मासा ऑक्टोपसच्या जवळ पोहोचला तर बघा ऑक्टोपसने काय केलं. हात सफाई. किती प्रकारची हात सफाई. अहो जीव वाचवण्याचा प्रश्न आहे. ऑक्टोपस शत्रूपासून आपला जीव वाचवण्यासाठी एक शाईसारखं द्रव सोडतो. हे शाईसारखं द्रव्य पाण्याला काळसर करून टाकतो. शत्रूला काहीच दिसत नाही. तो कन्फ्यूज होऊन जातो आणि ऑक्टोपस करतो पोबारा. आणि पाल शत्रूपासून आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या शेपटाला शरीरापासून वेगळं करून टाकते. शत्रू शेपटीकडे पाहत राहतो तोपर्यंत पाल गायब. आणि सर्वात उस्ताद असतात काही साप, जे शत्रूला पाहताच असा अभिनय करतात की जणू ते मरून पडलेत. एकदम स्थिर, जरा पण हलणार नाहीत. शत्रूला वाटतं की हे मेलेत आणि तो त्यांना सोडून निघून जातो. म्हणूनच तर म्हणतात हात सफाई. कसल्या कसल्या युक्त्या. आधी आपण पण वाईल्ड ॲनिमल्स प्रमाणे जंगलात राहत होतो. आपलं एकच लक्ष आणि एकच नियम. जंगलाचा नियम, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. मग आपला विकास झाला
आणि आपण गावं आणि शहरात राहू लागलो. बिल्डिंग्स, कार्स, फॅक्टरीज, मशीन्स, कम्प्युटर्स. आता तर आपलं जीवन एकदम बदललंय. आणि जंगलाचा कायदा पण आपल्यावर लागू होईनासा झाला. आणि आपला तर कोणी शत्रू पण नाहीये. पण ह्या बाबतीत केटूचं काय म्हणणं असेल? मला खूप 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 खूपच आश्चर्य वाटतंय आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्हाला हे ठाऊक आहे का की आपल्या शरीराच्या आत प्रत्येक क्षणी लाखो करोडो शत्रू घुसत असतात. शत्रू, जर्म्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस. आणि प्रत्येक सजीवाप्रमाणे त्यांचंही एक ध्येय आहे, लवकरात लवकर मल्टिप्लाय होणं आणि शक्तिशाली होणं. पण हे शक्तिशाली होणं म्हणजे आपण आजारी पडणं. पण आपणही काही कमी नाही हं. आपल्या शरीराच्या आत आहेत मिलियन्स अँड मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ सेल्स, ज्यातील प्रत्येक 100 एका सेलचं काम आहे आपलं रक्षण करणं. मग चला शरीराच्या आत शिरूया आणि पाहूया कसे फाईट सिक्वेन्सेस चाललेत ते. डिशूम डिशूम डिशूम. बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ, फंगस, किती शत्रू आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपली इम्युन सिस्टम एखाद्या फौजेसारखे आपलं रक्षण करत असते. फॅगोसाइट्स, त्या व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी आहेत, ज्या पहारेकऱ्याप्रमाणे शरीरात फिरत राहतात. शत्रू आला की त्याच्यावर हल्ला चढवतात. फॅगोसाइट्स रक्त, टिश्यू आणि फुफ्फुसांच्याही आत गेलेल्या जर्म्सची सफाई करू शकतात. इम्युन सिस्टमचा महत्वाचा भाग आहे लिम्फ नोड्स. कॅप्सूलच्या आकाराच्या या नोड्स आपली हत्यारं बनवण्याची फॅक्टरी आहे. केमिकल अस्त्र म्हणजे अँटीबॉडीज इथेच बनतात. म्हणूनच अनेकदा आजारी पडल्यावर आपल्या लिम्फ नोड्स फुलतात. पण आपल्या इम्युन सिस्टमला कित्येकदा मदतीची गरज भासते आणि त्यावेळी उपयोगी पडतं मेडिकल सायन्स आणि डॉक्टर्स. टीके, इम्युनायझेशन किंवा वॅक्सिन्स. वॅक्सिनेशनमध्ये आपल्या शरीरात काही असे जर्म्स पाठवले जातात जे अशक्त आहेत आणि आपल्याला आजारी पाडूच शकत नाहीत. पण आपली इम्युन सिस्टम बनते मूर्ख आणि करते हल्ला. अँटीबॉडीज बनायला सुरुवात होते. आपली इम्युन सिस्टम त्या शत्रूला ओळखते आणि त्याच्या मुकाबल्याचं तंत्र शिकून घेते. आता भविष्यात आपला सामना जर सशक्त जर्म्सशी झाला तर आपली इम्युन सिस्टम त्यांना संपवून टाकते. आता मला समजलं की कधी कधी लस टोचल्यानंतर आपल्याला बारीकसा ताप काय येतो ते. पण दीपिका, काय सापांना पण ताप येत असेल? म्हणजे काय? सापांना, किड्यांना, बेडकांना, म्हणजे जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. ओ, कोल्ड ब्लडेड म्हणजे ते जे स्वतःचं बॉडी टेम्परेचर स्वतः बदलू शकत नाहीत. खरंच त्यांना पण ताप येत असेल का? वाह, काय केथरी आहे केटूसाठी. काय बेडकांना पण ताप येत असेल? ताप. म्हणजे दीपिका आणि शिवमला हे विचारायचंय का की की जे प्राणी त्यांच्या शरीराचं टेम्परेचर रेग्युलेट करू शकत नाहीत त्यांनाही ताप येतो का? काय केथरी आहे. वा, याचा तर मी विचार नाही केला. पण समजायला तर हवंच. चला शोधून काढूया. रेप्टाइल्स कोल्ड ब्लडेड आहेत, जशी ही मगर सुद्धा. असे प्राणी ज्यांच्या शरीराचं तापमान वातावरणातील गारवा किंवा उष्णतेबरोबर बदलत असतं. त्यांना उष्णता किंवा गारवा बाहेरच्या सोर्सेस कडून मिळतो. पण मग अशा प्राण्यांना ताप येतो का? इन्फेक्शन बरोबर लढण्यासाठीचा ताप? शरीरात शिरलेल्या जर्म्सना संपवण्यासाठी आलेला ताप? सायंटिफिकली एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला सांगितली जाते. ती म्हणजे रेप्टाइल्स सुद्धा त्यांना इन्फेक्शन झाल्यावर आपल्या शरीराला नॉर्मल पेक्षा जास्त गरम करून घेतात. ते असं उन्हात शेकून घेऊन किंवा आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, जशी ही मगर आहे, तिला सुद्धा ताप येऊ शकतो. आपण रोज अंघोळ करतो, ब्रश करतो, केसांना तेल लावतो, केस विंचरतोही. आणि हे का करतो
ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण मग पक्षी देखील हे सगळं करतात का? म्हणजे केस विंचरणं, तेल लावणं, नटणं थटणं. अरे, तुम्ही लोक असे हसताय काय? मी खूप सिरियस आहे. मी बोलते आपल्या कॉन्टेस्टच्या रिझल्ट विषयी. बघणार ना? क्लिनिंग, पंखांची देखभाल, साफसफाई, पद्धत, अंघोळ करणं आणि अंग धुणं, चोचीने साफसफाई आणि तेल लावणं सुद्धा. पक्ष्यांमध्ये सुद्धा ऑइल ग्लँड्स असतात, तेलाच्या ग्रंथी. पण क्लिनिंग केवळ पक्षीच करत नाहीत. ही माकडं तर फक्त स्वतःच नव्हे तर एकमेकांचंही क्लिनिंग करतायत. हे त्यांचं सोशल बिहेवियर आहे. तसं क्लिनिंग तुम्हाला लहानात लहान किड्यांमध्ये सुद्धा आढळतं. पण दर आठवड्याला भेटतो. या चारी दिशातील जगातून सायन्स शोधून काढतो. काही प्रश्न तुम्ही विचारता, काही उत्तरं आम्ही देतो. तेव्हाच तर गंमत येते. मग चला, तयार आहात ना या आठवड्याच्या कॉन्टेस्टसाठी? एपिसोड नंबर 29, कॉन्टेस्ट नंबर 17. या नर मेंढ्यांची शिंग बरीच मोठी आहेत. इम्प्रेसिव्ह. एपिसोड नंबर 29, कॉन्टेस्ट नंबर 17 चा आमचा प्रश्न या शिंगांविषयीच आहे. हे सांगा की नर मेंढ्यांची शिंग आपल्याला त्याच्या बाबतीत काय सांगतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर इंग्रजी किंवा मराठीत तुम्ही आम्हाला पोस्टाने किंवा ईमेलने पाठवू शकता. कृपया ही काळजी घ्या की आपल्या उत्तरासोबत एपिसोड नंबर, कॉन्टेस्ट नंबर, तुमचं नाव, वय, पत्ता आणि व्यवसायाची पूर्ण माहिती असेल. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 15 दिवसाच्या आत पाठवावं लागेल. अचूक उत्तर पाठवणाऱ्यांपैकी ड्रॉद्वारे निवडलेल्या गेलेल्या पहिल्या 15 विजेत्यांना मिळेल सेंच्युरीच्या नेचर या मासिकाचं 1 वर्षासाठीचं मोफत सभासदत्व. सोबत मिळेल विज्ञान प्रसारद्वारा प्रकाशित विज्ञान पत्रिका ड्रीम 2047चं 1 वर्षासाठीचं मोफत सभासदत्व. ड्रॉद्वारे निवडलेल्या आणखी 25 विजेत्यांना मिळेल ड्रीम 2047चं 1 वर्षासाठी मोफत सभासदत्व. स्पर्धेतील प्रश्नाचं उत्तर आणि तुम्ही विचारलेले प्रश्न दोन्ही वेगवेगळ्या पत्रांनी पाठवा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा पत्ता लिहायला विसरू नका. आमचा पत्ता आहे असंच होतं, 3183 टेक्यू इस्रो, सॅक कॅम्पस, आंबावाडी विस्तार पोस्ट ऑफिस, अहमदाबाद 380015. ईमेल ah3@ssc.isro.gov.in. हा दिवा का बरं जळतोय? माझं पोट तुमच्या पोटासारखं, म्हणजे तुमचं पोट माझ्या पोटासारखं गुडगुड का करतंय? मेंदू कुठल्या पदार्थाचा बनलाय? बरेच असे प्रश्न का आणि कसं, व्हाय अँड हाऊ घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात पुन्हा येऊ आणखी एका रिस्पॉन्स स्पेशल बरोबर. मग बघा जरूर. नेक्स्ट वीक सेम टाइम सेम प्लेस. सी यू. बाय बाय. बाय. तर आम्हालाही करावं लागणार, पण जायच्या आधी एक मॅथमॅटिकल फॅक्ट सांगा. हे तुम्हाला माहितीये का? 111 इंटू 111 किती होतात? अहो, फारच मजेदार आहे. आणि उत्तर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 8 7 6 5 4 3 2 1. काय हो, मजा आली ना? आणि याच मॅथमॅटिकल सायन्स सारखं आहे आपलं वेब ऑफ लाईफ. ज्याप्रमाणे गणितात प्रत्येक आकड्याचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्या या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचं स्वतःचं असं एक महत्व आहे. तेव्हा टायगर पासून गवताच्या काडीपर्यंत. नाही कळलं? ज्याप्रमाणे गणितात समजा एक जरी नंबर गायब झाला तर सगळ्या मॅथमॅटिक्सचा बोऱ्या, अगदी त्याचप्रमाणे जर पृथ्वीवरील एक देखील प्राणी गायब झाला तर संपूर्ण संतुलन बिघडून जातं. सो रिस्पेक्ट लाईफ अँड नेचर. आणि हे तर आपल्याला फारच चांगल्या रीतीने समजलेलं आहे, कारण की ही सायन्सची दुनिया आहे आणि इथे असंच होतं. बाय.
या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डेकू, इस्रो आणि विज्ञान प्रसार.